नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. काय आहे बघा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत. बघा, जे काही अर्थसहाय्य भेटणार आहे हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना, त्याचे डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र बँक खाते उघडायचे आहे. त्याबद्दल खाली इथे काय डिटेल दिलेले आहे ते आपण आता सविस्तर पाहू. बघा, हा शासन निर्णय कधीचा आहे? 14 ऑगस्ट 2024चा शासन निर्णय आहे. बघा, आता यामध्ये सविस्तर खाली काय दिलेलं आहे, आता इथे प्रस्तावना बघून घ्या. बघा, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तसेच 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी सन 2024च्या अतिरिक्त अर्थसंकल्प भाषणामध्ये घोषणा केली. बघा, प्रति हेक्टरी किती? 5,000 रुपये. असं मॅक्झिमम फक्त 2 हेक्टरसाठी दिलं जाणार आहे. म्हणजे एखाद्याचं 2 हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 10,000 रुपये मिळतील. मात्र एखाद्याचं 3 हेक्टर क्षेत्र असेल तरी त्याला 10,000च मिळतील, कारण 2 हेक्टर मर्यादितच आहे, ते त्यापेक्षा जास्त नसेल असं सांगितलं आहे. त्यानंतर खाली इथे किती कापसासाठी 1,548 कोटी, तसेच सोयाबीनसाठी 2,646 कोटी, असं टोटल 4,194 कोटी अर्थसहाय्य वितरित करावयाचे दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. बघा, त्याचे हे बघा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभांतर हस्तांतरण म्हणजे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बचत खाते उघडण्यास तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्याकरता मेकर व चेकरची भूमिका सोपवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून शासन खालील निर्णय घेत आहे. बघा, शासन निर्णय. बघा, आता इथं सन 2024च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT, म्हणजेच D म्हणजे डायरेक्ट, B म्हणजे बेनिफिट, T म्हणजे ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ते अर्थसहाय्य देण्याकरता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त कृषी यांची नावे उघडण्यासाठी शासन मान्यता देत आहे. तसेच उघडण्यात आलेल्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कृषी आयुक्तालयातील स्वतंत्र विस्तार प्रशिक्षक यांना मेकर व आयुक्त कृषी यांना चेकर म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय वित्त विभाग 1/7/21. आता हे खाली काय वाचायची गरज नाही, तर तुम्हाला आता SBI मध्ये खाते उघडता येईल आणि डायरेक्ट SBI मध्ये तुमच्या ती रक्कम जमा होईल. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य याकरता प्राप्त होणारा निधी खर्च केवळ त्या प्रयोजनाकरता वापरण्यात यावा. बस यामध्ये एवढं सांगितलं आहे की म्हणजे तुमचं आधार लिंक ज्या बँकेत असेल त्या बँकेत हे पैसे जमा होतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, SBI मध्ये तुमचे खाते नसेल तर SBI मध्ये खाते ओपन करायचे आहे आणि त्या खात्याला तुमचं आधार लिंक करून घ्यायचे आहे. मग तुम्हाला अनुदानाची रक्कम हेक्टरी 5,000 रुपये ही तुमच्या खात्यात जमा होणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.